हॅलो चेक. डीजे बागे संपर्क साधा. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. हॅलो चेक. धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. जय मल्हार स्पोर्ट क्लब आयोजित मानिवलीकर चषक 2026 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. ओमकार स्पोर्ट मानिवली आणि त्यांच्या विपक्ष जय गणेश नवीवाडी. ओ पहिलाच बॉल, सुरुवात दमदार, चेंडू सीमा पार, धावा 4. भरपूर चांगला स्ट्रोक बॅटर एकनाथ यांच्या बॅटमधून. एकनाथ आणि चेतन ही सलामीची जोडी जय गणेश नवीवाडी टीमसाठी. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हा विभाग म्हटलं की या विभागामध्ये सातत्याने एक नाव आपण सातत्याने घेत असतो. जयदादा धस ते मात्र उपस्थित आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. जेडी कोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. हरेश फर्निचर डिस्ट्रॉय करतोय, दांडीगुल. विकेट मिळवताना पाहायला मिळाला गोलंदाज हरेश. आपलातून त्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, वेग होता आणि खास करून हरेश, त्यानंतर प्रवीण या खेळाडूने देखील शिरवलीचं नाव मोठं केलेलं आहे. आज इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ओमकार स्पोर्ट मानिवली या टीम मध्ये. एक दर्जेदार आयोजन जय मल्हार स्पोर्ट क्लब मानिवली. मानिवलीकर चषक 2026 पहिलं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. हरेशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला जगदीश. 5 धावा धावपलकावर, फान द बूट. गोलंदाज तयार आहेत. हरेचा बॉल रडार मध्ये आणि त्याला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक 50चा अवॉर्ड आयोजकालाच मिळेल. सिक्सर. प्रत्येक ऐवजेलासाठी 50 रुपयाचं प्राइज मैदानाच्या बाहेर. आणि इथे टाकलेला बॉल, टीट फॉर टॅट प्रत्युत्तर हरेच. यू मिस, आय डेफिनेटली हिट, दांडीगुल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 2 धक्के, जबरदस्त कामगिरी.
न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतील चौथ्या क्रमांकावर जय गणेश नवीवाडी भानुदास आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एनएट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर. तीनही पंचांची भूमिका फार महत्वाची राहील या क्रीडा स्पर्धेमध्ये. त्यामध्ये राज सर मुख्य पंच आहेत, स्क्वेअर लेग पंच कमलाकर भोईर अण्णा आणि तिसरे पंच प्रवीण विषय बावड्या सर. कित्येक दिवस एकत्र क्रिकेट खेळलेत, आता पंचांच्या भूमिकेत एकत्रित आहेत. गोलंदाज तयार, इथे टाकलेला बॉल बॅकफुटला जात फटका सजवलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल, संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती आता 2-12. गणेशवाडी त्यांच्या विरोधामध्ये ओमकार स्फोट मानिवली. या मैदानाचा अनुभव त्याचा किती फायदा घेतला जातो. दुसऱ्या बाजूला टीम नवीवाडी, त्यांचा खेळ कशा प्रकारे राहील ते आपल्याला पाहायचं. यानंतर देखील बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. शिवतेज नावे त्यांना फाईट करेल जय हनुमान शिरवली. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर हरेशला पाहतोय आपण, स्ट्रायकर इनवर चेतन. इथे टाकलेला बॉल चांगला राहिला. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-12 जय गणेश नवीवाडी. प्रथम बॅटिंग करत असताना समोर ओमकार स्फोट मानिवली, संधी डीजे तुषार. दोन बाद 12 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये भावेश आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. मानिवलीचा संघ, मानिवलीचं आयोजन, एका बाजूला ओमकार स्पोर्ट खेळतोय, दुसऱ्या बाजूला जय मल्हार स्पोर्ट क्लबचं आयोजन आपण पाहत. आज कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. फुल टॉस, बॅक टू बॉल, फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. पेट्रोलिंग भरपूर चांगलं होताना पाहायला मिळेल. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 या धावफलकावर आपण पाहू शकाल. 13 ऑन द बोर्ड, 13 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल. निर्धारित 5 षटकांची लढत आहे, 5 षटकांच्या लढतीमध्ये खेळ कशा प्रकारे राहील ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल, फटका लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक हरेश. चूक होत नाहीये, चांगला झेल त्यांनी टिपलाय. अजून एक धक्का नवीवाडीला. संख्या 3-13. मान्यवरांचं देखील शुभागमन होत आहे, त्यांचं करूया मोस्ट वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. मान्यवरांची उपस्थिती फार महत्वाची असते, खास करून अनेक मान्यवर या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. क्रिकेटचा सोहळा पहिल्यांदा आयोजन मानवलीकरांचं, एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. खास करून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असताना भरपूर सारी मेहनत आमच्या सर्वच आयोजकांनी घेतली. त्या सर्वच आयोजकांचं मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करू, कारण एक प्लॅटफॉर्म या विभागातील खेळाडूंना सातत्याने निर्माण केलं जातं आणि विशेष सहकार्य मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचं लाभतं. 3-13. गोलंदाज तयार होतील आता गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. भावेश आहेत, भावेशचा बॉल वेगाने टाकला, वेगावर स्वार होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतो वेल बोल्ड, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. गोलंदाजचं कौतुक व्हायला पाहिजे संतोषदादा कडव, काशीनाथजी चौधरी साहेब आणि बाळकृष्ण कडव साहेब या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. तीनही मान्यवरांचं त्रिमूर्ती, 3 मित्र एकत्रित या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. चांगला फटका सजवला, क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता
15 या धावफलकावर. 15 रन ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. खास करून तानाजी स्पष्टे साहेब जे पोलीस दलामध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत, PSI ठाणे, ते देखील उपस्थित होतात. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. अनेक मान्यवरांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. हीच सर्व माणसं कमवली आहेत, खास करून मानवलीकरांनी. धावफलकावर धावसंख्या 3/15. शेवटचा बॉल आहे भावेच्या षटकातील. चांगली गोलंदाजी. इथे टाकलेला बॉल बिग हिट केला. लॉंग ऑफला आहेत फिल्डर. अजून एक झेल. फलंदाज पेल. शिरवली देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मानिवली खेते मैदानाच्या त्याच्याच जवळ असणारा शिरवली. खास करून तानाजी अगेवले या टीमला सातत्याने ओनरशिप देखील करत असतात. मार्गदर्शन नेहमीच शिरवली टीमला राहिलं. आणि आज कशा प्रकारे खेळ होतो शिरवलीचा ते पाहायचं. याच मैदानावर कित्येक वेळा ते खेळलेले. गाव प्रीमियर लीग असेल, नाईट क्रीडा स्पर्धा असेल, अनेक क्रीडा स्पर्धा या मैदानावर ते खेळत असतात. आज त्याचा बेनिफिट होतो की दुसऱ्या बाजूला असणारा संघ तितक्याच ताकदीचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. शिवतेज नावे 4/15 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी राहिली. अचूकतेवर ठाम आहे तो भावेशच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. त्याने विकेट मिळवल्या 2. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्ट्रायकर गोलंदाजाला आमंत्रित केलं. इथे बॅकफुटला गेले. हलक्या हाताने ढकललाय. ओ, चांगलं क्षेत्ररक्षण आहे गलीच्या क्षेत्ररक्षकामध्ये च्या माध्यमातून. एकच धाव. संघाची धावसंख्या वाढेल एका धावेच्या मदतीने. 16 धावा व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. PSI ठाणे, तानाजी स्पष्टे साहेब, संतोषदादा कडव, काशीनाथजी चौधरी, बाळकृष्ण कडव साहेब व्यासपीठावरून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. जे मल्हार स्पोर्ट क्लब आयोजित मानिवलीकर चषक. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. निम्मा संघ गारत. जय गणेश नवीवाडीचा 5वा धक्का. स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय ज्यामध्ये ज्ञानेश्वर कडव आहेत, रवी पवार, महेश कडव, सचिन कापडी, निलेश हरड, ज्ञानेश्वर सुरोशी. बॉल हवेत आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. तदनंतर अक्षय कडव आहेत ॲज आयोजक म्हणून. अमोल कडव आहेत, चेतन कडव, सुरेश कडव, विकास व्यापारी, नामदेवजी कडव, संजयजी कडव आणि विकास व्यापारी यांचं हे दमदार आयोजन आपण पाहताय. जय मल्हार स्पोर्ट क्लब आयोजित मानिवलीकर चषक. पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, अचूकता दाखवत असताना हरेश आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकात थोडंसं मागणं आहे, परंतु या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी. 2च धावा खर्च करत 1 विकेट त्याने मिळवली. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक जे आम्हाला लाभलं मान्य श्री सुरेश मात्रे अर्थात बाळ्या मामा यांच्या वतीनं. द्वितीय क्रमांकासाठी 25,000 रुपये प्रतीकदादा हिंदूराव यांच्या वतीनं लाभलं. हरेचा बॉल स्लॉट मध्ये आला आणि त्याला पोहोचवलंय पार्किंग लॉट मध्ये. सिक्सर षटकार. तृतीय क्रमांकाचं प्राइज 11,000 रुपये गणेशजी पाटील प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांच्या वतीनं लाभलं. पुन्हा एकदा चांगला फटका. डिफाईन लेग मध्ये बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. चतुर्थ क्रमांकाचं प्राइज 11,000 रुपये मान्य श्री ज्ञानेश्वर शिरोशे यांच्या माध्यमातून. त्यांचं मनापासून धन्यवाद.
मालिकावीरसाठी आकर्षक कूलर व चषक महेशदादा कडव अमोल शेठ कडव यांच्या वतीनं. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट व चषक सौजन्य कुमार नयन भगवान कडव. उत्कृष्ट गोलंदाज शूज व चषक सौजन्य विशाल व्यापारी. आणि सामनावीरासाठी भव्य चषक सौजन्य सुरेश लक्ष्मण कडव आणि संजय शेठ कडव यांच्या माध्यमातून. सर्वच दात्यांचं मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करू. जय मल्हार स्पोर्ट क्लब आयोजित मानिवलीकर चषक 2026 या क्रीडा स्पर्धात ड्रिंक रॉली मैदानाच्या आज संधी डीजेला. बॅटिंग करणारी टीम त्यातील एक किंवा दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येतील ही महत्वाची सूचना. व्यतिरिक्त कोणीही जाणार नाही ही सर्वात महत्वाची सूचना. गोलंदाज तयार आहेत. मयूर आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू मयूर यांचा. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर 5-26. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. कामगिरी 4थं मार्गस्थ. 3 संपलेले आहेत. पहिला चेंडू अप्रतिम. इथे टाकलेला हा चेंडू. यू मिस आय डेफिनेटली इट. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. ओमकार स्पोर्ट मानिवलीची अजून एक धक्का. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. 6-26 धावा. नवी बाडी अडचणीत. दुसऱ्या बाजूला मानिवलीचे प्रेक्षक वर्ग खुश असतील ज्या प्रकारची कामगिरी सध्याच्या घडीला चालू आहे ओमकार स्पोर्ट मानिवलीची. चिंदू मालो आगेविले हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. कचरू बांगारा हे देखील उपस्थित आहेत. आणि दोघांनाही विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेत आलेल्या प्रत्येक मान्यवराचा विशेष सन्मान आमच्या जय मल्हार स्पोर्ट क्लबच्या वतीनं केला जातो. इथे टाकलेला बॉल. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. फिल्डर क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
चौकार येताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. मिस फील्ड, कॅच ड्रॉप आणि तदनंतर आलेला चौकार आपण पाहिला. मयूर किरण साडे हा बॉल वेगात टाकला परंतु नियंत्रण नाहीये. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाज आग्रह करत होता प्रवीणकडे की तू DRS घे, परंतु प्रवीणने सांगितलं नाही. इथे डॉट बॉल येऊ शकला असता का त्याचं प्रश्नचिन्ह होतं, परंतु पंचांचा निर्णय फार क्रुशल. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला आणि दक्ष पंच राम शिंदे कॉमेंटेटर हे देखील उपस्थित होतात. या विभागातील कित्येक क्रीडा स्पर्धा त्यांनी त्यांच्या बोलबाल्याने गाजवलेल्या आहेत. असे समालोचक या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. 6 बाद 31 धावफलकावर मयूरला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका खेळला. तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाहीये. एकदा वाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. 6 बाद 32 धावा. कशा प्रकारे होईल कामगिरी, इथे लक्ष फार महत्वाचं आणि त्याचा पाठलाग तो कशा प्रकारे होईल ते देखील पाहायचं. ओमकार स्पोर्ट मानिवली. चला संघ आणि नावे संघ थोड्याच वेळामध्ये आपण रिपोर्टिंग करायचं. बिगिट केलाय, चेंडू सीमा रेषेचा भेद घेतोय. भानुदास यांच्या पाठमधून आला सिक्सर, षटकार. कॅमेरामॅन ऋषी यांचं कौतुक करू. शेवटपर्यंत बॉल ते फॉलो करतात ही त्यांची खासियत राहिली. दुसऱ्या बाजूला काशीनाथ, नावामध्ये सर्व काय. काशीनाथ जाव्या मैदानाच्या आत गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चांगला राहिलाय. षटकाची होईल समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 6 बाद 38. हे विशेष सन्मान आपण जे मात्र व्यासपीठावर करतो. तानाजी स्पष्टे खास करून PSI ठाणे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. साहेब या तानाजी स्पष्टे साहेब यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातो. आमच्या आयोजक कमिटीतील मेंबर त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र केला जातोय. मान्यवरांचं मनापासून आभार. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी तुम्ही देतात त्याबद्दल आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं तुमचा हा छोटासा सन्मान जो मात्र केला जातो. तदनंतर विशेष सन्मान आपण करतोय काशीनाथ चौधरी साहेब यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातो. सर्वांचे सन्मान आपण जो मात्र करतो. सामना चालू ठेवा राज सर. काशीनाथ चौधरी साहेब यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. तदनंतर विशेष सन्मान संतोषदादा कडव यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करतो. संतोषदादा कडव यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातो. चला सर्वच आमचे ज्ञानेश्वर कडव साहेब यांना विनंती करतो आज आयोजक तदनंतर बाळकृष्ण कडव साहेब यांचाही विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातो. बाळकृष्ण कडव साहेब यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा आमच्या जय मल्हार स्पोर्ट आयोजित मानिवलीकर चषकात सहर्ष स्वागत. टू विंडो मध्ये ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. माऊली लाईव्ह इव्हेंट सध्याच्या घडीला या विभागामध्ये या लाईव्ह स्ट्रीमिंगचा धबधबा राहिला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. त्यानंतर अजितदादा कडव यांचा विशेष सन्मान
सुमात्र केला जातो. अजितदादा कडव चला दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतर टॉस साठी चला शिवतेज नावे आणि जयहनुमान शिरवली यानंतरची लढत. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी राहिली, अचूकतेवर तो त्याच्या ठाम. ज्या प्रकारची लाईन, ज्या प्रकारची लेंथ आहे गीतेची, 3 बॉल त्याने डॉट टाकलेले आणि शेवटच्या षटकामध्ये या प्रकारचे तुम्ही बॉल डॉट टाकत असाल तर तुमच्या टीमचा दबदबा बनेल या मॅचवर. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. स्ट्रायकर इनवर किरण, फुल टॉस, चांगला फटका किरण यांच्या बॅटमधून. तिथे क्षेत्ररक्षक आलेत, चांगली पैकी तोपर्यंत धावा येतील या बॉलवर. 2 संघाची धावसंख्या 42. शेवटचा बॉल शिल्लक आहेत आणि टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. शिवतेज नावे आणि त्यांच्या विरुद्ध जयहनुमान शिरवली यानंतर होणारी बिग फाईट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. हा बॉल संपल्यानंतर लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल रडार मध्ये आला, शेवट भरपूर चांगला राहिलाय. जय गणेश नवीवाडीचा आलाय सिक्सर. किरण ज्याच्या नावामध्ये रन आहेत, शेवटच्या बॉलवर सिक्सर खेळलाय. आपलं 48 विजयासाठी 49 लक्ष. ठाणे बाळकृष्ण कडव साहेब, काशीनाथजी चौधरी आणि संतोषदादा कडव या 4ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पण नाणेफेक जे मात्र करणार आहोत. चला शुभतेज नावे चला शिरवलीचे कॅप्टन शिवतेज नावेचे कॅप्टन. चला सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जे मात्र करणार आहोत. दोन्ही कॅप्टन चला. 5-5 षटकांचा सामना असेल. जयहनुमान शिरवली आणि त्यांच्या विरुद्ध शिवतेज नावे यानंतर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टॉस करतोय आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते, देसाई साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. कोण करते कॉल? ओके, नावेचे कॅप्टन करतील कॉल. काटा, इथे काटा आलेला. जयहनुमान शिरवली संघ टॉस जिंकलाय, समोर शिवतेज नावे. काय निर्णय घेशील? कशाबद्दल बेटिंग? टॉस सोडून. म्हणजे तू टीमचा कॅप्टन आहे की नाही? नक्की नाही, बॉलर आहे. बॉलर आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. आपण सातत्याने सांगत असतो की टॉसला कॅप्टन येत असतो, त्याने डिसिजन घेऊन येणं फार इम्पॉर्टंट असतं, कारण लाईव्ह सामने चालू आहेत. खास करून दुसरा प्रश्न असा आहे, या मैदानावर अनेक स्पर्धा तुम्ही खेळलेलात, किती फायदा होईल या मैदानावर क्रीडा स्पर्धा खेळण्याचा? एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? 6. ओके, तेवढं तरी माहिती, बरं झालं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, किती धावा? 65-70 धावा मारण्याचा प्रयत्न करू. ओके, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला शिवतेज नावेचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला असता तुमचा काय निर्णय होता? आम्ही बॅटिंगच घेतली असते, कारण समोर चांगला संघ आहे, त्यांची होम ग्राउंड सुद्धा आहे, त्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित असेल, त्यामुळे बॅटिंगच आम्ही घेतली असते. ओके, ऑल द बेस्ट. तुमचं मनापासून आभार, मान्यवरांचं मनापासून आभार. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते, जयहनुमान शिरवली विन द टॉस अँड चूज द बॅट बॉस. धन्यवाद. मेल सेकंड इनिंग. लक्ष आणि त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते पाहिजे. आजच्या दिवसातली ही तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. कोण कुणावर हवी होणार आहे ते पाहिजे आपल्याला. सलामीची जोडी मैदानाच्या आत. ज्या खेळाडूने खास करून या मानिवलीचं नाव आपल्या खेळाच्या जोरावर मोठं केलं, असा प्रवीण भाकरे आणि त्याच्या जोडीला
मैदानाच्या आतमध्ये विकी आपल्याला पाहायला मिळतील. सागरदादा हिंदूराव यांचंही शुभागमन होतं, त्यांचंही सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट. प्रवीण भाकरे चपाट मधून चेंडू सीमापार. कमलाकर भोईर अण्णांचा इशारा, चौकार. चौकार. 49चं लक्ष. गोलंदाज तयार आहेत. दुसरा बॉल आणि दुसराही बॉल आता सीमारेषेच्या बाहेर. चौकाराचा पाडा दाखवत असताना गोलंदाजाला 2 बॉलवर 2 चौकार. 4. कमिटीतील मेंबर आपापली जागा घ्या ही विनंती राहील. टाइम होतोय, लाईनमन राहणं फार गरजेचं राहील. सर्वांना विनंती, आपापल्या जागेवर चला. आयोजक कमिटीतील मेंबर डीजे. दोन मध्ये 2 चौकार. जगदीश याच्या विरुद्ध सोन्या भाकरे. ओ तिसरा बॉल अफलातून. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जगदीश या गोलंदाजाकडून. लक्ष 49. त्या 49 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. आयोजक कमिटीची भरपूर सारी मेहनत आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा विशेष सन्मान केला जातो या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं. पहिलंच पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट. 2 बॉल फलंदाजाचे, 2 राहिलेत गोलंदाजाचे आणि हे शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाच्या लढती, महत्वाचा सामना. मैदानाच्या गोलंदाज जगदीश समोर प्रवीण भाकरे. अजून एक चांगला चेंडू. 3 बॉल डॉट टाकलेत ते गोलंदाज जगदीशने. चांगली गोलंदाजी. 8 धावा धावपलकावर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना, महत्वाची लढत आहे मैदानाच्या. पहिले 2 सामन्यांचा आपण विचार केला तर गेटाची वाडी आणि ओम साई ठुणे हे 2 संघ जिंकलेले आहेत पहिले सामने. चौथा चेंडू डॉट. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. धावपलकावर धाव संख्या विदाउट लॉस 8 ऑन द बोर्ड. ओमकार स्पोर्ट मानिवली. संधी डीजे वाघ्या. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतात. एकनाथ. पहिलाच बॉल एकनाथचा फटका तिथे चांगला खेळला परंतु क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू डॉट. मॅच मध्ये जय गणेश नवी वाडी प्रवेश करते. चांगली गोलंदाजी राहिले. 41 अजूनही पाठलाग. 23 बॉल शिल्लक. प्रवीण भाकरे आणि त्याच्या जोडीला विकी. विकी आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळतं. पहिल्या 2 बॉल मध्ये धावा बनवल्यात, त्यानंतर 4 बॉल डॉट आणि या 6 बॉलचा विचार केला तर फक्त सिंगलच धाव खर्च केले जय गणेश नवेवाडीने. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा. प्रवीण भाकरे. सोन्याचा खेळ फार महत्वाचा राहील. त्याची फलंदाजी कशी होते ते पाहायचं. गोलंदाजी मार्कवर एकनाथ आहेत. एकनाथचा बॉल पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. अचूकतेवर तो त्याच्या ठाम आहे. ओ तिथे क्षेत्ररक्षण खराब. त्याचा तोटा आता भोगावा लागेल खास करून जय गणेश नवीवाडीला. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 11 या धावपलकावर. 11 ऑन द बोर्ड. लॉस विदाउट लॉस. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेची 2 षटक आहेत. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत जय गणेश नवेवाडीची. स्ट्रायकरवर प्रवीण भाकरे. गोलंदाज एकनाथ. गोलंदाजी मार्कवर.
एकनाथचा बॉल पाकफुटला गेले. आता फटका चांगला गॅप मधून चेंडू चौकार किंग खास करून मानिवलीचा तो प्रवीण भाकरे सोन्या त्याच्या पाठमधून हा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 15. इथे टाकलेला बॉल मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते का ते पाहायचंय. प्रवीण भाकरेचा खेळ समाप्त. एकनाथला मिळते सफलता. पहिला धक्का मानिवलीला. पाहतायत हरीश मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कॅमेरा वर्किंग. काय चर्चा करतोय आपण काशीनाथची हे दाखवत असताना चांगलं कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला. 1 बाद 15 धावा. गोलंदाज तयार आहेत. एकनाथ इथे टाकलेला बॉल चांगला राहिला. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 धावा. शेवटचे बॉल 18 बनवायचे विजयासाठी 34. ओमकार स्पोर्ट मानिवलीला संधी डीजे तुषार. अठरा बॉल 34चं समीकरण. षटक क्रमांक 3 मध्ये जगदीश यांना आमंत्रित केलं. गोलंदाजी करण्यासाठी त्याची कामगिरी कशी होते ते पाहायचं. तिसरा सामना आजच्या दिवसातील. पहिल्या फेरीतील सर्वच सामने 5-5 षटकांचे. सेकंड राऊंडचे जेवढे सामने ते 4 षटकांचे होतील. ही सर्वात महत्वाची सूचना सर्वच टीमसाठी. जे असोसिएशनचे नियम आहेत ते फॉलो केले जातात. इथे टाकलेला बॉल आज उद्घाटनीय 16 असल्यामुळे थोडेशा उशिराने का होईना सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळाली. अनेक मान्यवरांची मानदी आळी उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मानिवलीकरांच्या आग्रहास्तव उपस्थित होताना पाहायला मिळाले. सर्वांच्या आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहेत. जगदीशचा बॉल चांगला फटका जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. जगदीश उघडा गोलंदाजी ट्रॅकवर कित्येक क्रीडा स्पर्धा त्याने मुरबाड तालुक्यामध्ये देखील गाजवलेल्या आहेत. मला आठवतं MPL MNPL अशा कित्येक क्रीडा स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिलेला. आज आपल्या घरच्या संघासाठी त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत अजून देखील 16 आणि 16 बॉल मध्ये 29 धाब्यांची आवश्यकता. 16 बॉल 29. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल हरेच आक्रमण. फिरवला बॉल आणि जाईल आता तो सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. तिसरा चौकार हरेच्या बॅटमधून. 4.
14 बॉल 21. इथे टाकलेला बॉल पाक टू बॉल फटका सजवला तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 लॉस ऑफ 1 29 धावा. 13 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता. जगदीचे मागडे षटक आतापर्यंत त्याने धावा खर्च केलेला आहे 14. शेवटचा बॉल शिल्लक आहेत स्ट्रायकर इनवर बॅटर विकी. विकी साठी बॉल चांगला राहिला. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. ड्रिंक्स रॉली आता मैदानाच्या आतमध्ये येईल. खेळाडू कक्षामधून खेळाडू येतील. ड्रिंक्स रॉली मैदानाच्या आत. शेवटचे 12 बॉल 20 ची आवश्यकता. संधी डीजे तुषार. आयोजक या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. ऑन स्क्रीन आपण पाहतायत तानाजी शेठ आगिवले या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर कडव, पूर्वा एंटरप्राइजेस आणि सर्वच आमचे आयोजक अनेक भेटी गाठी घेतलेल्या आहेत. अनेक खास करून ओनर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि सर्वांच्याच मदतीने ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करू. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. आता शेवटचे 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये अजूनही 20 धावा बनवायच्यात. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जय गणेश नवीवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ओंकार स्पोर्ट मानिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना. दुपारचं सत्र ओके. लगेचच आता टीमच्या बरोबर जॉईन होतील तानाजी आगिवले. यश किती मिळते ते पाहिजे. तुम्ही मैदानाच्या बाहेरून एखाद्याला किती कानमंत्र दिला त्याचा फायदा होईल की नाही ते आपल्याला पाहिजे. 12 चेंडू 20 धाव्यांचं लक्ष. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. कामगिरी कशी होते ते पाहायचं. 12 बॉल 20. पहिलाच बॉल चांगला राहिला. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. जसे डॉट बॉल येतील आनंद व्यक्त करतील जय गणेश नवीवाडी. परंतु दुसऱ्या बाजूला षटकार चौकार मानिवलीला आवश्यक आहेत. ते षटकार चौकार आले तर तेही इतिहास घडवतील. काय घडते ते पाहायचं. हरेश सध्याच्या घडीला गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. हरेशच्या पाठमधून स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन सिक्सर. जबरदस्त टोला. इथे टाकलेला बॉल लेंथ मध्ये थोडस परिवर्तन. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9 धावा बनवायच्या 14. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. पहिला सामना पाहिला जिथे चेसिंग होऊ शकले नाही. दुसऱ्या सामन्यात चेसिंग सक्सेसफुली झालेले. तिसऱ्या सामन्यात काय घडते ते पाहायचं. मानिवलीकर चषक पर्व पहिलं. इथे बिग हिट. हरेच्या पाठमधून बाहुबली सिक्सर षटकार. तुकाराम कडव यांना हरेची एवढी फलंदाजी आवडली आहे की हरेसाठी त्यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक.
तर षटकारांसाठी 8 बॉल 8चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक मॅचची गोल्डन विकेट हरेश बाद. 7 बॉल 8चं समीकरण. मध्ये भावेश दाखल होतील. 7 बॉल 8चं समीकरण. मॅच मध्ये कमबॅक केलं नवी वाडीने, तशी विकेट मिळली. 7 बॉल 8चं समीकरण. हा चेंडू निर्णायक राहील. या बॉलवर काय घडतं ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. महत्वाचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. हा चेंडू निर्णायक राहील. 7 बॉल 8चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. 7-8 आल्या आल्या फटका फसलाय. चेंडू हवेत. कॅच ड्रॉप. एकच धावेल या बॉलवर. 6 बॉल आता 7चं समीकरण. 6 गेंदे 7 रन. डीजे दुपारचं सत्र. भरपूर चांगलं संगीत. खास करून नितीनजी कडव यांचंही शुभागमन होत आहे. त्यांचं करूया मोस्ट वेलकम या क्रीडा स्पर्धेत. 6 बॉल 7. भरत आलेत आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर बॅटर भावेश यांना आपण पाहतो. चला वेळ वाचवणं फार गरजेचं. आपण ही सातत्याने सूचना करत आलो. सर्वात महत्वाची भूमिका तुम्ही इकडे तिकडे हलत असता. पंचांची भूमिका फार महत्वाची. गोलंदाज तयार. 6-7. पहिलाच बॉल सोडून दिला. पंचांचा मत्राबांतरचा इशारा. व्हाईट बॉल समीकरण. 6 चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेस हे तितकंच महत्वाचं. तुम्ही केलेली कामगिरी तुमच्या गावामध्ये सातत्याने उल्लेख केला जातो. एखाद्याने चांगली कामगिरी केली त्याचा गौरव. एखाद्याकडून खराब कामगिरी झाली तर वर्षभर तीच गोष्ट आठवणीत राहतच. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षण तिथे राहतील दूरवरती. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. शेवटचे 5 बॉल विजयासाठी 2ची आवश्यकता. हे समीकरण. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी सोडलेला झेल किती महागात ठरला त्याचं आता उत्तर मिळतं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल हळवार पद्धतीने जो मात्र ढकललाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. स्ट्रायकर इनवर बॅटर आलेत आता विकी. ज्या विकीने 4 बॉल मध्ये बनवल्या 2. तो विकी सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर आहेत. 4 बॉल 1 धावेची आवश्यकता. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेचं लक्ष. लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सज्ज राहायचं. शिवतेज नावे. इथे टाकलेला बॉल हलक्या हाताने ढकललाय. चांगलं प्लेसमेंट विकीचं पाहायला मिळालं. आणि या पहिल्या सामन्यात ओमकार स्पोर्ट मानिवली संघ विजय होतोय. अभिनंदन. हार्ड लक टीम. जय गणेश नवी वाडी.